इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या इतिहास पुसून नवी समीकरणं लिहिली जात आहेत. चाणक्य नीती सांगते की शत्रूला हरवण्यासाठी त्याला दोन भागात विभागा, पण इथे तर आपल्याच माणसांनी स्वतःच्या घराचे दोन तुकडे केलेत का, असा प्रश्न पडलाय. अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र सुन्न झालाय. त्यांच्या शेवटच्या इच्छेचा कागद अजूनही ओलाय. पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातलं पाणी अजूनही सुकलेलं नाहीये, पण सत्तेच्या सारीपाटावर नव्या चाली रचल्या गेल्यात. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा वहिनी शपथ घेतीलही. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील. पण हा विजय आहे की पराभवाची सुरुवात? विलिनीकरणाच्या गप्पा मारणारे नेते आज शपथविधीच्या रांगेत उभे आहेत, पण पक्षातलं विलिनीकरण मात्र लटकलेलं आहे. आता विचार करा, ज्या घरातील सुनेचा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासाठीचा शपथविधी होतोय, त्या घराच्या कर्त्या माणसाला म्हणजेच शरद पवार साहेबांना याची कुणकुणही नसावी की ही राजकीय फूट आता कायमची अधिक खोल झाली आहे. अजितदादांची शेवटची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक व्हाव्यात, पण आज त्यांच्या निधनानंतर चित्र नेमकं उलट का दिसतंय? विलिनीकरण होण्याऐवजी ही दरी अधिक का वाढली आहे? शरद पवारांनी मला माहिती नाही असं म्हणणं ही साधी गोष्ट नाहीये. याचे दोन अर्थ निघतात. पहिला म्हणजे सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेताना शरद पवारांना विश्वासात घेतलेलं नाही. याचा अर्थ अजितदादानंतर आता हा गट पूर्णपणे भाजपच्या छायेखाली गेलाय. आणि दुसरा अर्थ असा आहे की शरद पवारांना या वादातून स्वतःला लांब ठेवायचंय. जेव्हा पवार म्हणतात की आमचा मार्ग वेगळा आहे, तेव्हा ते स्पष्ट संकेत देतात की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र असू, पण राजकीय दृष्ट्या आता विलिनीकरणाची दारं बंद झाली आहेत. हा शपथविधी म्हणजे विलिनीकरणाच्या चर्चेवर भाजप आणि अजितदादांच्या गटाने मारलेला शेवटचा खिळा. जर विलिनीकरण करायचंच असतं तर हा शपथविधी साहेबांच्या आशीर्वादाने झाला असता, पण तसं न होणं ही भविष्यातल्या एका मोठ्या राजकीय संघर्षाची नांदी आहे. आता वळूया विलिनीकरणातील सर्वात मोठ्या अडथळ्याकडे, तो म्हणजे सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व. अजितदादांच्या निधनानंतर आता शरद पवार गटात सुप्रिया सुळे या वन अँड ओनली लीडर बनल्यात. पण जर विलिनीकरण झालं आणि अजितदादांच्या गटातील प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे पुन्हा पक्षात आले तर काय होईल? हे नेते वयाने आणि अनुभवाने सुप्रिया सुळेंपेक्षा मोठे. त्यांना सुप्रिया सुळेंच्या हाताखाली काम करणं कमीपणाचं वाटू शकतं. सुप्रिया सुळेंच्या कट्टर समर्थकांना आणि रोहित पवारांसारख्या तरुण फळीला ही भीती वाटते की जर हे बंडखोर नेते पुन्हा पक्षात आले तर सुप्रिया सुळेंचं नेतृत्व पुन्हा एकदा या जुन्या नेत्यांच्या सावलीत झाकलं जाईल. ज्या कार्यकर्त्यांनी साहेबांच्या संघर्षात साथ दिली ते या नेत्यांच्या हाताखाली काम करायला तयार नाहीत. म्हणूनच सुप्रिया सुळेंचं नेतृत्व सेफ ठेवण्यासाठी हा गट विलिनीकरणाला अंतर्गत विरोध करत असेल. विलिनीकरण न होण्यासाठी केवळ सुप्रिया सुळेच नाही तर अजितदादांच्या गटातील हे 3 महत्त्वाचे कोपरे देखील जबाबदार आहेत. ते म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना दिल्लीचं राजकारण आणि भाजपशी असलेले संबंध महत्त्वाचे. विलिनीकरण झालं आणि राष्ट्रवादी पुन्हा महाविकास आघाडीमध्ये गेली तर त्यांचं दिल्लीतलं वजन कमी होईल. दुसरं म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ यांना स्वतःचं ओबीसी राजकारण टिकून ठेवायचंय. शरद पवार गटात गेल्यास त्यांना पुन्हा एकदा प्रस्थापित मराठा नेत्यांच्या चौकटीत राहावं लागेल. तर सुनील तटकरे यांना स्वतःचं प्रादेशिक वर्चस्व जपायचे. या तिन्ही नेत्यांना माहिती आहे की विलिनीकरण झालं तर त्यांचं महत्त्व कमी होईल. म्हणूनच हे तिन्ही कोपरे विलिनीकरणासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाहीयेत. हे नेते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत, कारण त्यांना सत्तेची उबई हवी आहे आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वही. खरं तर असं म्हटलं जातं की राजकारणात जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते दिसत नाही. विलिनीकरणाच्या पडद्यामागे नक्की कोणती डील झाली जिचा पत्ता खुद्द शरद पवारांनाही नाहीये. या सगळ्या गोंधळात भाजपची भूमिका सर्वात मोठी आहे. भाजपला कधीही एक संध राष्ट्रवादी ही नकोच होती. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपने एक मोठी खेळी खेळली आहे. या पदाद्वारे त्यांनी अजितदादांच्या समर्थकांना हे पटवून दिलंय की भाजप पवारांच्या कुटुंबाचा आदर करतो, पण खरी खेळी ही आहे की या पदामुळे हा गट आता कायमचा भाजपच्या सोबतच राहील. भाजपला पवार ही ताकद विभागलेलीच हवी आहे. जोपर्यंत राष्ट्रवादीचे 2 तुकडे राहतील तोपर्यंत महाविकास आघाडी ही कमकुवत असेल आणि त्याचा थेट फायदा महायुतीला मिळेल. भाजपने अत्यंत हुशारीने विलिनीकरणाची शक्यता संपवून टाकली आहे.
विलिनीकरण न झाल्याचा सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देखील बसेल. जर राष्ट्रवादी एक झाली असती तर महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली असती, पण आता राष्ट्रवादी 2 भागात विभागलेली राहिल्यामुळे मतांचं विभाजन होणार आहे, ज्याचा फायदा महायुतीलाच मिळेल. सुनेत्रा पवार सत्तेत राहिल्यामुळे अजित पवार गटाचे आमदार आता शरद पवारांकडे परत जाण्याची शक्यता कमी झाली आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये तिकीट वाटपाचाही मोठा पेच आहे. विलिनीकरण झालं असतं तर एकाच जागी 2 इच्छुक उमेदवार तयार झाले असते, ज्यामुळे पक्षात पुन्हा बंडखोरी झाली असती. हे टाळण्यासाठी दोन्ही गट सध्या जैसे थे परिस्थितीत राहणं पसंत करत आहे. अजितदादांच्या जाण्याने बारामतीत जे व्हॅक्यूम निर्माण झाले ते भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही आपली ताकद सिद्ध करावीच लागेल. विलिनीकरण झालं तर दोघांनाही आपली हक्काची जागा सोडावी लागेल. दुसरीकडे अजितदादांसोबत गेलेले 30 ते 40 आमदार सध्या चिंतेत आहेत. विलिनीकरण म्हणजे या आमदारांसाठी राजकीय घरवापसी असली तरी साहेबांच्या गटात त्यांचं पुनर्वसन कसं होणार ही देखील भीती त्यांना विलिनीकरणापासून लांब ढकलते. आता थोडक्यात सांगायचं तर अजितदादांची इच्छा भावनिक होती, पण राजकारण हे वास्तवावर चालतं. सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतीलही, त्यांना महत्त्वाची खातीही मिळतील, पण त्या खरंच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना मनापासून एकत्र आणू शकतील का? शरद पवारांचं मला माहिती नाही हे विधान एका मोठ्या राजकीय फुटीवर शिक्कामोर्तब करणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अजितदादांच्या इच्छेनुसार दोन्ही गट एकत्र येतील का की भाजपची खेळी यशस्वी होईल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच सविस्तर विश्लेषणासाठी पाहत रहा TOD मराठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आमच्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.